हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर रात्रीचे वाजलेले आहेत 9:15 आणि अचानक आमचा प्लॅन ठरला की आम्हाला बाहेर जायचं। कुठं जायचं आहे तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये पुढे बघा। फटाफट मी रेडी होऊन निघाले करून आम्ही निघालो होतो 10:15 वाजता आणि आम्ही जाणार आहोत डिनरला, कारण माझ्या हस्बंडला आज खायचं होतं नॉनव्हेज। त्यासाठी आम्ही निघालो करून, कारण आम्ही घरी नॉनव्हेज बनवत नाही, कारण मी प्युअर व्हेज आहे। त्यामुळे आणि त्यांची इच्छा होती आज नॉनव्हेज खायची, त्यामुळे आम्ही आज बाहेर जातो आहे जेवायला। तर बघत होतो आम्ही कुठे हॉटेल सुरू आहे का। त्यानंतर फिरून फायनली आम्हाला भेटली पाटीलवाडा, जे की व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे। आता बघूया तिथली टेस्ट कशी आहे। त्यांच्या फ्रेंडनी सजेस्ट केलं होतं की इथं नॉनव्हेज छान भेटतं, त्यामुळे त्यांच्यासाठी मी इथे आली आहे। इथे व्हेज पण मिळतं, पण आम्ही नेहमीच हॉटेल चेंज ट्राय करत असतो टेस्टसाठी, आणि जी हॉटेल मला आवडते मी तिथे रिटर्न जाते। आता बघूया तिथली टेस्ट कशी आहे। व्हिडिओमध्ये मी पुढे नक्की सांगेन तुम्हाला की इथे जेवण कसं मिळतं कसं। तर इथे आम्ही ओपन स्पेसमध्ये बसलो होतो, खूप छान वाटत होतं इथे, कारण एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येत होते बाहेर बसून। तर इथे ऑर्डर करत होते त्यांच्यासाठी नॉनव्हेज आणि माझ्यासाठी व्हेज। फायनली 10 मिनटाच्या वेटनंतर आमची ऑर्डर आली। त्यांचं नॉनव्हेज थाली होतं आणि मी माझ्यासाठी मागवलं होतं पनीर मसाला, जे की लेट झालं यायला, बघू शकतो तुम्ही। तर इथे माझं खाणं सुरू होतं आणि इथली मला टेस्ट अजिबात आवडली नाही, कारण इथे फक्त नॉनव्हेज छान भेटतं, व्हेज एवढं काही छान नव्हतं। त्यामुळे मी लवकर जेवण आटपून घेतलं। आणि तुम्हाला ज्याला कोणाला नॉनव्हेजची आवड असेल ते इथे येऊ शकता, पण व्हेजवाल्यांसाठी इथं ऑप्शन नाही आहे। त्यानंतर आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो लॉंग ड्राईव्हला। नंतर माझी इच्छा झाली काहीतरी स्वीट खाण्याची, त्यामुळे हजबंड आज माझे खुश होते, त्यामुळे ते मला नाही बोलले नाही आणि आम्ही गेलो मॉन्जिनीजला। इथे मला घ्यायची होती पेस्ट्री, चॉकलेट पेस्ट्री, तर ती इथे नव्हते, त्यामुळे आम्ही दुसरं काहीतरी घेणार होतो। आणि माझ्यासोबत मी माझ्या कोणासाठी तरी घेणार होते काहीतरी स्पेशल। कोणासाठी घेते तर तुम्ही नक्की बघा पुढे व्हिडिओमध्ये। अर्ध्या तासाच्या डिस्कशनमध्ये इथे ठरत होतं की काय घ्यायचं। फायनली मी ठरवलं की लेट बाय चॉकलेटवाली पेस्ट्री घ्यायची आणि ती घेतली। नंतर मी यांच्यासाठी घेतले होते गिफ्ट, कारण मला ओळखतात त्यांना माहिती आहे मला डॉग किती आवडतात, बिकॉज ऑलवेज दे आर बेटर दॅन ह्युमन्स, आणि मला खूप आनंद होतो यांची हेल्प करून। त्यानंतर सगळं करून आम्ही आलो घरी। आजचा ब्लॉग इथेच एंड होतो। कसा वाटला नक्की सांगा। आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा। थँक्यू।